जर तुम्ही भांडी रात्री ठेवतात आणि सकाळी घासताय तर तुम्ही त्या अग्निदेवतेचा अपमान करताय. हिरवा कलर जास्त झाला किंवा निळा किंवा काळा कलर जास्त झाला तर तुम्हाला पैसे येण्यामध्ये प्रॉब्लेम होणार. तुमच्याकडे लक्ष्मी यायची थांबणार. ज्यांना आग्नेयाला किचन ठेवता येत नाही त्यांनी एक उपाय सांगतो की त्या आग्नेयाच्या कोपऱ्याला रोज संध्याकाळी 6:30 ते 7:30च्या मध्ये. वास्तुशांती म्हणजे नक्की काय असतं? आता काही लोक म्हणतात वास्तुशांती म्हणजे ब्राह्मणांनी काढलेले एक थोतांडे. आणि जर तुमची तुळ जगत नाहीये म्हणजे तुमच्या वास्तूमध्ये 1001% दोष आहे. बेडरूम मध्ये कधीही देवारा नसावा. बेडरूम कुठल्या दिशेला असावं आणि किचन कुठल्या दिशेला असावं? किचन मध्ये शेगडी जी असते ती आग्नेय कोपऱ्याला घ्यावी. तिकडे सिंक येता कामा नये, कारण की आगेच्या दिशेला जर पाणी आलं तर तुम्हाला पैशाच्या संदर्भात किंवा पैसा येणं किंवा गोष्टी अशा घडतील की कधी तब्येत खराब होईल आणि कधी काय तुम्हाला ऑपरेशन्स होतील. तुमचं झोपताना डोकं आलं तर तुम्ही आयुष्यात पूर्णपणे बर्बाद होता. तुळस ही वास्तूची हेल्थ आहे. ज्या घरामध्ये तुळस आहे त्या घरामध्ये लक्ष्मी असणारच. आणि जर तुमची तुळस जगत नाहीये म्हणजे तुमच्या वास्तूमध्ये 1001% दोष आहे. वास्तुदोष म्हणजे काय असतं? दरवाजाची चौकट ही उंबराची असलेली नेहमी चांगली, सागाची, फणसाची. मी तुम्हाला असा एक कलर सांगेन जो कलर तुमच्या घरामध्ये वास्तुदोष निर्माणच व्हायला देत नाही. तर जेवायला बसताना तुमचं मुख कधीही पूर्व किंवा उत्तरेकडे असावं. आपल्या घराच्या परिसरात, आपल्या घराच्या अवतीभोवती अतृप्त आत्मे असतात आणि अदृश्य शक्ती असतात जे आपल्याला दिसत नाही. प्रत्येकाच्या घराच्या एंट्रन्सवरच त्यांच्या पित्रांचा फोटो असतो, बाजूलाच देवांचा फोटो असतो. शेवटी देव आणि पित्र ह्यामध्ये फरक आहे. नमस्कार, मी विशाल आणि तुम्ही बघत आहात बोलू निवांत. प्रत्येक माणसाचं एक खूप मोठं स्वप्न असतं, स्वतःचं एक छानसं घर असावं. पण माणूस त्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करतो, पैसे कमवतो आणि स्वतःचं एक छान घर बांधतो किंवा विकत घेतो. छान सगळं चालू असतं, पण काही दिवसानंतर अचानक त्या घरामध्ये राहायला गेल्यानंतर घरामध्ये वाद व्हायला लागतात, नवरा बायकोचे भांडणं व्हायला लागतात, काही ना काहीतरी प्रॉब्लेम यायला लागतो. आणि या सर्व गोष्टी जेव्हा समोर येतात की त्या घरामध्ये, त्या वास्तूमध्ये दोष आहे, म्हणजे वास्तुदोष आहे. त्यासाठी आपलं किचन कुठे असावं, आपलं देवघर कुठे असावं, आपल्या घराचा दरवाजा कुठल्या साईडला असावा, हे सर्व आपल्या मनामध्ये प्रश्न येतात. आणि हे सर्व प्रश्न माझ्याही मनामध्ये आहेत. म्हणून आपल्या स्टुडिओमध्ये एक खूप खास गेस्ट आपल्यासोबत आहेत. ते म्हणजे वास्तुतज्ञ गौरव सावंत सर. सर, मनापासून आमच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. जय सियाराम. खूप छान वाटलं तुम्ही आलेत. सर, प्रश्न पहिला असा आहे माझा की वास्तुदोष म्हणजे काय असतं? वास्तुदोष म्हणजे काय असतं तर मुळात वास्तुदोष हा शब्द कुठून आलाय किंवा वास्तुदोष कसा निर्माण होतो तर सुरुवात आपल्याकडूनच त्याची होते, जी म्हणजे आपण घरामध्ये आपल्या वास्तूच्या रचनेमध्ये काही गोष्टी चुकीच्या ठेवायला स्वतःच चालू करतो. ओके. जसं पूर्व दिशा जी आहे ती दिशा तुम्हाला तुमचा दरवाजा येणे किंवा तुमची बारी येणे किंवा तिकडे अशा काही गोष्टी ठेवू नये, जसे की तिकडे तुमचं सांगू शकता की तुम्ही पृथ्वी तत्वाच्या गोष्टी ठेवू नये. ओके. आग्नेय दिशा आहे ती तुमची, आग्नेय दिशा ही तुमच्या किचनसाठी आहे. तुमची नैऋत्य दिशा आहे ही राहू ग्रहाची दिशा आहे. तिकडे तुमची मोठी विंडो किंवा माणूस स्वतःहून काच ठेवतो कधी कधी तिकडे. कुठे आपल्या घरात तुम्ही बघता काच असते मोठमोठी. पश्चिम दिशा आहे ती तुमची इच्छापूर्ती दिशा आहे. तिथे तुम्ही कधी कधी एकदम गोडाऊन करून ठेवता, स्टोर रूम करून ठेवता. उत्तर आहे, उत्तरी जलतत्वाची दिशा आहे. तिकडे तुम्ही कधी कधी किचन घेता किंवा उत्तरी चुंबकीय शक्ती आहे तर तिथे तुम्ही वजन ठेवता. आणि ईशान्य दिशा आहे तिथे वास्तुपुरुषाचं डोकं आहे, तिकडे तुम्ही देवघर घेता. तर देवघर नसेल तर तुम्ही तिकडे कधी कधी तुमचं टॉयलेट येतं, किचन येतं किंवा तुम्ही तिकडे स्वतःहून काहीतरी घाण करून ठेवता. आणि अशा गोष्टी जेव्हा आपण करतो, घरामध्ये स्वच्छता राखत नाही, घरामध्ये कुठल्याही गोष्टी कुठेही ठेवतो आपल्या मनानुसार आणि त्यामुळे वास्तुदोष निर्माण व्हायला लागतो. घरातली म्हणू शकतो आपण एक ऑरा असतो घराचा किंवा घराची एक ताकद असते आपल्या वास्तूची, एक स्पंदनं असतात, ती आपण स्वतःच्या हाताने खराब करून घेतो आणि वास्तुदोष अशा प्रकारे वास्तुदोष आपल्या घरात निर्माण होतो आणि त्याने आपल्याला त्रास व्हायला लागतो. मग तो त्रास कुठला तर तब्येत खराब होणं, अचानक काही गोष्टी सडन म्हणतो ना आपण, सडन लॉस, अचानक गोष्टी घडणं, अघटित घडणं, घरामध्ये कोणतरी आजारीच पडणं, कधी जॉब जाणं, छोटे मोठे घरामध्ये ॲक्सिडेंट होणं, तब्येत बिघडणं, घरामध्ये क्लेश होणं, भांडणं होणं, ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि ह्यानी वास्तुदोषामुळे ह्या सगळ्या गोष्टी निर्माण होतात. ओके.
सर वास्तुशास्त्र म्हणजे काय असतं नक्की? हो, वास्तुशास्त्र म्हणजे 2 शब्दापासून बनलंय, वास्तू आणि शास्त्र. वास्तू म्हणजे आपण राहतो ते आपलं घर किंवा फ्लॅट, काही असेल, घर, फ्लॅट, बंगलो, रो हाऊस. वास्तू ह्या शब्दाचा असा अर्थ आहे की तो 2 शब्दापासून बनलाय. वास्तू म्हणजे आपलं वास करणं आणि पुढचा तू जो आहे तो तुम्ही ती वास्तूमध्ये रचना कशी करताय, तिथे सगळ्या वस्तू कशा ठेवताय, आणि ह्या सगळ्या गोष्टीचं जे शास्त्र आहे, ज्याला शास्त्र म्हणतो, त्याला म्हणतात सायन्स. ओके. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचं, ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो सायन्स ऑफ आर्किटेक्चर. बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या वास्तूमध्ये कशा ठेवायच्या आहेत, कुठे ठेवायच्या आहेत, आपण कसं कुठे राहतोय, कुठल्या घरामध्ये कसं राहतोय, कुठे झोपतोय, कुठे अभ्यासाला बसतोय, कुठे जेवायला बसतोय, कुठल्या दिशेने काय कामं करतोय, ह्या सगळ्या गोष्टीला वास्तुशास्त्र असं म्हटलं जातं. सर घर बांधत असताना सर्वात मुख्य जे काम असतं ते असतं भूमिपूजन. बरोबर. बरोबर. तर हे भूमिपूजन का करतात आणि ते का करावं? भूमी म्हणजे पृथ्वी, म्हणजे धरती माता, म्हणजे आपली आई. आपण त्याच्यावरती स्वतःच्या स्वार्थासाठी शेती करतो, शेतीचं पीक आपल्याला भेटतं, त्या भूमीला त्रास देतो, त्याच्यावरती घर बांधतो. तर एवढं सगळं करून पण ती आपल्याला नेहमी आईसारखं क्षमा करते, आणि माणूस हा आपल्या स्वार्थासाठी तिला त्रास देत असतो नेहमी, आणि ती नेहमी आपल्याला क्षमा करत असते. तर ह्या गोष्टीसाठी आपलं कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, आणि आपण त्या भूमीवरती काहीतरी बांधणार आहोत, मग ते कुठलंही बांधकाम असू दे, घराचं असू दे किंवा तुझा काही कारखाना असू दे, ह्या गोष्टी सुरू व्हायच्या आधी तिला कृतज्ञता आणि आपण माफी मागतोय. ह्यासाठी जे केले झालेलं पूजन आहे, ह्यासाठी जे आपण पूजन करतो त्याला भूमिपूजन असं म्हटलं जातं, आणि म्हणून भूमिपूजन करावं. सर नवीन घर घेतल्यानंतर आपण त्यातली वास्तुदोष कमी व्हावा किंवा संपून जावा यासाठी आपण त्याची वास्तुशांती करतो. हे वास्तुशांती म्हणजे नक्की काय असतं? आता काही लोक म्हणतात वास्तुशांती म्हणजे ब्राह्मणांनी काढलेले एक थोतांडे. अच्छा, वास्तुशांती म्हणजे काय असतं? ओके, थोतांड नाही आहे ते. जेव्हा वास्तू शांती का करावी, तर आपल्या घराची जी रक्षण करतो, आपल्या घराचं जे रक्षण करतो, आपल्या वास्तूचं जो रक्षण करतो, त्याला वास्तुपुरुष असं म्हटलं गेलेलं आहे. आणि वास्तुपुरुष जेव्हा जन्माला आला तर तेव्हा ब्रह्मदेवांनी त्यांना एक वरदान दिलेलं की जो माणूस जेव्हा जेव्हा त्याची वास्तू बांधेल, जेव्हा घर बांधेल, तेव्हा तुझी शांती, तुझी पूजा, म्हणजे त्याला वास्तू शांती म्हणतात, वास्तू यज्ञ म्हणतात, वास्तू हवन म्हणतात, असे 2-3 शब्द आहेत. तर वास्तू शांती जो करेल त्याला तू नेहमी सुखी ठेवशील, आणि जो नाही करणार त्याचं तू भक्षण करशील. म्हणजे काय भक्षण म्हणजे तुला काय ना काय कष्ट देत राहणार ती वास्तू. तर वास्तुशांतीचं कामच हे आहे की वास्तू शांती जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्या घराच्या वास्तुपुरुषाला आपण शांत करतो, आपण त्याची पूजा करतो, आणि त्याला इथेच सांगतो की वास्तू आपण बांधताना कळत न कळत, आपण जिथे घर बांधतो, आपण बिल्डिंगमध्ये असू दे, फ्लॅटमध्ये, ही बिल्डिंग बांधताना, पण आज जिथे आपण स्टुडिओ, ही बिल्डिंग बांधताना काही जीवांना आपण त्रास देतो कळत न कळत, जी पृथ्वीच्या आत असतात. बरोबर बरोबर. झाडं तोडतो, पक्ष्यांचं घरटं जातं, मुंग्या असतील, सर्प खोदकाम असतील, काम करताना पण आपल्याला प्राणी भेटतात. बरोबर. तर ह्यांना सगळ्यांना त्रास होतो. तर ह्यांना एक माफी मागण्यासाठी आणि ह्यांच्यासाठीच एक आहुती देण्यासाठी आपण हवन करतो, त्याला वास्तुशांती असं म्हणतो. आणि त्यांनी वास्तुपुरुष पण शांत होतो, आणि आपल्या घराच्या परिसरात, आपल्या घराच्या अवतीभोवती अतृप्त आत्मे असतात. बर. आणि अदृश्य शक्त्या असतात ज्या आपल्याला दिसत नाहीत. त्याही तिकडे टिकू नये, तिकडे राहू नये, आणि त्या जागेचं पवित्रता आणि तिकडची नेगेटिव्हिटी आणि तिकडचा जो जागेची स्पंदन आहेत, आपण ऑरा म्हणतो, तो क्लीन होण्यासाठी वास्तुशांती करायला पाहिजे, आणि ह्याच्यासाठी वास्तुशांती करतात. ओके सर, घर बांधल्यानंतर सर्वात प्रथम येतं आपलं देवघर. बरोबर. तर आपली देवाची जागा प्रत्येक माणूस आपल्या किचनमध्ये कोणी ठेवतं, कोणी बेडरूममध्ये ठेवतं, कोणी हॉलमध्ये ठेवतं. तर सर एक्झॅक्टली जे आपलं देवघर असतं ते कुठे असावं? आता तुम्हाला विचारलंच देवघर कुठे असावं. कोणी किचनमध्ये ठेवतात, कोणी बेडरूममध्ये ठेवतात. तिन्ही गोष्टी मी तुला सांगतो. देवघराची ही जी दिशा आहे ती एक्झॅक्ट दिशा म्हणालच तर ईशान्येला. ते ईशान्य कुठली, तर उत्तर आणि पूर्वेच्या मधली ती ईशान्य दिशा. आता तुम्हाला जर ईशान्य दिशा नसेल भेटत तर ईशान्याच्या जरासा बाजूला, म्हणजे पूर्वेच्या टुवर्ड्स तुम्ही जेव्हा जाता तेव्हा पूर्व ईशान्य, किंवा उत्तरेच्या बाजूला जाता तर उत्तर ईशान्य, ह्या दिशा चालतात.
एकदम एक्झॅक्ट दिशा तुम्हाला पाहिजे तर ईशान्येला देव, देवघर हे ईशान्येलाच, कारण की वास्तुपुरुषाचं डोकं तिथे आहे. आणि ईशान्य दिशा अशी आहे तिच्या सगळ्यात पहिला सूर्यकिरण जो आहे, जो आपल्याला दिसत नाही, म्हणजे फक्त उजेड येतो सकाळचा 5:30 6:30च्या मध्ये, जे सूर्यकिरण लाल कलरचा असतो. हा, आणि पहिलं किरण जे येतं जे आपल्याला दिसत नाही ते ईशान्य दिशेला पडतं. पृथ्वीच्या ईशान्येला पहिलं किरण पडतं आणि मग आपल्याला सूर्य जेव्हा उगवतो तेव्हा तो पूर्वेला दिसतो. म्हणून ईशान्य दिशा आहे देवघराची. आता तुम्ही विचारलं की बेडरूम मध्ये ठेवता, तर होतं काय, जेव्हा जेव्हा बेडरूम मध्ये देवघर जातं तर देवघर जे आहे किंवा देवारा जो आपला असतो तो ईशान्य दिशेला आहे. ईशान्य दिशेचं किंवा देवाचं ग्रह जो आहे तो गुरुग्रह आहे. गुरुग्रह आपल्याला मार्ग दाखवतो, गुरुग्रह आपल्याला बुद्धी देतो, गुरुग्रह आपल्याला बुद्धिमत्ता आपली वाढवतो. आणि जे आपलं बेडरूम असतं ते शुक्रग्रहाचं काम असतं. तिथे आपण आराम करतो, तिथे आपण झोपतो, मग आपली फॅमिली असेल, नवरा बायको जे कोण असेल. तर त्याच्यामुळे काय होतं, हे जेव्हा एकत्र येतं तेव्हा काही गोष्टी अशा होतात की झोप तर चांगली लागणार नाही, परत आपण परमेश्वराची विटंबना होणार कळत न कळत, आणि त्याच्यामुळे आपल्याला त्रास होतात, जे आपल्या संबंधात त्रास होतात फॅमिलीमध्ये. म्हणून बेडरूममध्ये कधीही देवारा नसावा. किचनमध्ये का नसावा, किचनमध्ये सगळेच माणसं शुद्ध शाकाहारी नसतात. बरोबर. तर जेव्हा तुम्ही मांसाहार बनवताय, जेव्हा तुम्ही नॉनव्हेज बनवताय, जेव्हा तुम्ही मांसाहार बनवताय, तेव्हा त्या सगळ्या गोष्टीचा सुगंध जे आपण फोडणी देतो किंवा सगळं आहे, तर ते योग्य आहे का तिथे देव ठेवणं? म्हणून कधीही बेडरूम आणि किचनमध्ये देवारा नसावा. देवाऱ्याची योग्य जागा आहे ती ईशान्य, पूर्व ईशान्य, उत्तर ईशान्य. जर तुम्हाला तिथे नसेलच भेटत तर तुम्ही पश्चिमेकडे करू शकता. देवघराचं सर आपलं सॉल्व झालं. पण काही लोकांचे प्रश्न असे असतात की प्रत्येकाच्या फॅमिलीमध्ये काही गेलेले माणसं असतात, म्हणजे मेलेले असतात, तर त्यांचे फोटो कुठे लावावे, हा खूप मोठा प्रश्न आहे सर. पितृंची दिशा वास्तूमध्ये, म्हणजे तुमचं मूळ म्हणतो आपण, पितृंची दिशा ही नैऋत्येची आहे. नैऋत्य म्हणजे साऊथ वेस्ट, जी दक्षिण आणि पश्चिमेच्या मधली नैऋत्य. पितरांची दिशा नैऋत्येला आहे. आता तुम्ही म्हणताय त्यांचे फोटो लावायचे आहेत किंवा हा मोठा प्रश्न आहे किंवा विचारला जातो, तर यांची दिशा आहे नैऋत्येला आणि ह्यांचा फोटो हा नैऋत्येलाच लागावा. प्रयत्न एवढाच करा की तो फोटो 6 फुटाच्या वर लावता येईल, म्हणजे आपल्या हाईटच्या 6 फुटाच्या वर. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला फोटो लावायचा आहेच तर नैऋत्याला, फोटो नाही लावलेला चांगला. जर तुम्हाला फोटो कधी पूजा करायची, जर आता आपण चातुर्मासाची सुरुवात झालेली आहे, आता श्रावण महिन्याची सुरुवात झाली आहे, तर श्रावणामध्ये तुम्ही बघितलं तर विष्णू भगवान हे दुधाच्या सागरात आराम करत असतात. आणि आता जे सगळं काही सांभाळत असतात पृथ्वीवरती ते देवांचे देव महादेव, शंकर भगवान. तर आता तुम्ही श्रावण सुरू झालाय, श्रावणानंतर तुम्ही बघता की श्रावण आला की नंतर गणपती बाप्पा येतात. गणपती बाप्पा आले की त्याच्यानंतर पितृपक्ष, त्याच्यानंतर नवरात्र, मग दिवाळी. मग हा जो वेळ आहे तर प्रत्येक गोष्टीला वेळ दिलेला आहे. परमेश्वराने शास्त्रामध्ये सगळं लिहिलेलं आहे, पूर्ण गोष्टींचा अभ्यास करून. मग ते दक्षिणायन झालं, उत्तरायण झालं, तर उत्तरायण कधी असतं, दक्षिणायन कधी असतं. तर आता दक्षिणायनचा जो वेळ आहे तर ह्या वेळेला तुम्ही बघाल तर मंगल कार्य म्हणजे लग्नाची वेळ आता थांबलेली आहे. आता तुम्ही तुमची स्पिरिच्युअल ताकद वाढवू शकता, म्हणजे आध्यात्मिक शक्ती वाढवू शकता. श्रावण महिन्यामध्ये बघा उपासना जास्त चालते, सोमवारची उपासना झाली, श्रावणमध्ये जास्त मांसाहार खात नाहीत लोक. तर ह्या गोष्टीच आहे. तर जसं तुम्ही आता मला विचारलं पितृंची दिशा, तर पितृपक्ष जेव्हा असतो त्या 14 ते 15 दिवसामध्ये तुम्ही तुमच्या पितरांची पूजा करू शकता. आणि जो फोटो विचारला, तो फोटो जर तुम्हाला लावायचा आहे तर तो तुम्ही नैऋत्याला 6 फुटाच्या वर लावू शकता, कारण की ती पितरांची दिशा आहे. पितृदेव तिकडे आहेत, जसे प्रत्येक दिशेला एक देवता आहेत. ईशान्येला शिकी देवता आहेत, आग्नेयाला लक्ष्मी आहे, नैऋत्येला पितृदेवता आहेत. तसंच त्या गोष्टी आहेत, म्हणून नैऋत्येला तुमचा पितरांचा फोटो चालतो. पितरांचा फोटो मग देवघरामध्ये ठेवावा की आपल्या बेडरूममध्ये ठेवावा की आपल्या हॉलमध्ये लावावा का किचनमध्ये लावावा? पितरांचा फोटो
तुम्हाला हॉलची नैऋत्य दिशा जर भेटते तर तिथे लावावा, किंवा पूर्ण जो तुमचा फ्लॅट किंवा घर असेल त्या नैऋत्य दिशेला चालेल. किंवा हॉलमध्ये नैऋत्य दिशा भेटते जेव्हा तुम्ही ब्रह्मस्थानावरनं 16 दिशा मार्क करता, जसं तुमचा हॉल मध्यभागी आहे किंवा तुमच्या घराचा मध्यभाग आहे आणि नैऋत्यला जी भिंत भेटते मग ती हॉलमध्ये भेटेल किंवा आणि कुठे, तिथे तुम्ही लावू शकता. हॉलमध्ये लावलात तरी बेस्ट. देवघरामध्ये पितरांचा फोटो लावायचा नाही. घराच्या एंट्री करताना आपण जिथे असतो, जिथे आपण मी आता गावाखेड्यांमध्ये जातो, व्हिजिटला जातो, तर मी एक बघितलंय की प्रत्येकाच्या घराच्या एंट्रन्सवरच त्यांच्या पितरांचा फोटो असतो, बाजूलाच देवांचा फोटो असतो. शेवटी देव आणि पित्र ह्यामध्ये फरक आहे. म्हणजे प्रत्येकाचे मानवी जीवन असं आहे की आपले सेंटिमेंट्स, आपले इमोशन्स, आपले फिलिंग्स हे सगळे जुडलेले असतात. पण ज्या गोष्टी जेव्हा करायच्या त्याच वेळेला केल्या, त्यांनी शास्त्रांनी सांगितलेले आहेत कधी कराव्यात म्हणून. जसं मी तुम्हाला आता एक्सप्लेन केलं पितृपक्षाचं. तर कधी एंट्रीला, मग तुमची उत्तरेला एंट्री असू दे, पूर्वेला असू दे, दक्षिणेला असू दे, पश्चिमेला असू दे, एंटर केल्या पितरांचे फोटो नसावेत. आणि पितरांच्या फोटोबरोबर देवाचा फोटो कधीच नसावा. देवाची जागा ईशान्येला, जसं मी म्हणालो, किंवा पश्चिमेला. जर तुम्हाला ईशान्य भेटत नसेल, पूर्व नसेल भेटेल, उत्तरेच्या दिशेला भेटत नसेल, आणि पश्चिमा लास्ट ऑप्शन आहे. कारण की पश्चिमेला पावित्र्यता जपावं लागतं. पश्चिमेला मंदिराचं पावित्र्य जपावं लागतं घरामध्ये, जर तुम्ही देवारा तिथे घेताय तर. आणि पितरांची जागा जी आहे ती नैऋत्यलाच. देवाराबरोबर नाही, देवाबरोबर पितरांचे फोटो कधीच नसावे. ओके सर, आता फॅमिलीचे फोटो असतात आपले, ते कुठे लावले पाहिजेत? आणि आणखी याला जोडून माझा असा एक प्रश्न आहे की काही लोक म्हणतात उगवत्या सूर्याचं चित्र घरामध्ये लावल्याने काही लाभ होतो, किंवा बेडरूममध्ये पळणाऱ्या घोड्याचं चित्र असावं. सर याच्यामध्ये काही लॉजिक आहे का खरंच? हो आहे. पहिलं तुम्ही विचारलात की फॅमिलीचा फोटो कुठे असावा. तर तुम्ही तुमच्या पूर्ण फॅमिलीचा फोटो, कॅन्डिड फोटो, ज्यामध्ये काहीतरी तुम्ही अशी मस्ती करताय किंवा कोणीतरी जोक क्रॅक केलाय आणि तुम्ही हसताय आणि सगळे हसताय, कॅन्डिड आहे, तुमचं लक्ष नॅचरल कॅन्डिड फोटो आहे हसताना, तर तो तुम्ही प्युअर पूर्वेला लावू शकता. पूर्व तुम्हाला स्वास्थ्य देतं, हॅपीनेस देतं, जगाशी कनेक्ट करण्याचं चांगल्या मार्गाने तुम्हाला स्त्रोत देतं. म्हणून फॅमिली फोटो हा पूर्वेला लावलेला नेहमी बेस्ट. पण तो कुठे लावावा, म्हणजे बेडरूममध्ये का कुठे? पूर्व दिशा जिथे येते. आता पूर्व दिशा तुमची जिकडे असेल, मग तुमची हॉलमध्ये येईल. आता बघा, हॉलमध्ये पूर्व दिशा भेटत असेल तर बेस्ट, बेडरूममध्ये भेटत असेल तरी बेस्ट. कधी कधी कसं होतं ना, आता फ्लॅट सिस्टममध्ये अशा गोष्टी झाल्यात की तुम्हाला कुठली दिशा कुठेही भेटते, कुठेही दरवाजे असतात, म्हणजे कुठल्याही पदावरती, कुठल्याही दिशेवरती. तर ईस्टची जी भिंत आहे किंवा ईस्टची दिशा आहे ती तुम्हाला फॅमिलीचे फोटो फ्रेम लावण्यासाठी चांगली. दुसरा प्रश्न तुमचा होता ह्याच्याबरोबरच की सूर्याचे उगवता सूर्य. तर उगवता सूर्य कुठून उगतो? पूर्वेकडून. तो उगवता सूर्याचा फोटो हा पूर्वेच्या भिंतीवरतीच लावा. तो तुम्हाला स्वास्थ्य देईल, तुम्हाला कनेक्ट करेल. तुमचं मार्केटिंगचं काम आहे, तुमचं सोशल नेटवर्किंगचं काम आहे, त्यासाठी तुम्हाला हेल्प करेल. तुमची तब्येत चांगली ठेवेल, तुमची पर्सनॅलिटी चांगली ठेवेल. जर तुम्ही गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहात तर तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट भेटणं, गव्हर्नमेंट एम्प्लॉई बरोबर किंवा गव्हर्नमेंटचे कामगार असतात त्यांच्याबरोबर तुमचं रिलेशन चांगलं होल्ड करायला मदत करतं. सर असा कुठला फोटो आहे की तो घरामध्ये नाही लावला पाहिजे? घरामध्ये असे काही फोटो आहेत जे निगेटिव्हिटी किंवा राग, म्हणजे एक असा फोटो आहे नरसिंह देवताचा फाडताना, तो ठेवू नये. परत एक असतात ना, आता बघा भरपूर कार्टून्स आलेत, तर डल चेहरा असतो कोणाचा, नर्वस मध्ये बसलेला असतो, किंवा एकटा माणूस चालत असतो छत्री घेऊन पावसामध्ये, अलोन, सिंगल, तसे फोटो लावू नये. नर्वसनेस वाले फोटो लावू नये, डल फेस वाले लावू नये असं. परत सनसेटचा फोटो लावू नये, युद्ध होताना फोटो लावू नये. चांगल्या गोष्टी घडताना फोटो लावला तर चालेल. जसं कृष्ण भगवान अर्जुनांना उपदेश देत आहेत, तो फोटो तुम्ही तुमच्या ईशान्येच्या इथे लावू शकता. जे ईशान्येला तुम्हाला भिंत भेटली किंवा उत्तर ईशान्य, पूर्व ईशान्य, तिथे तुम्ही लावू शकता उपदेश देताना. कारण की तिथे तुमचा वास्तुपुरुष आहे, तर तुमचं विजन, तुमची क्लॅरिटी, तुम्हाला आयडियाज चांगले येतात. पूर्वेला तुम्ही तुमच्या फॅमिलीचा फोटो लावू शकता किंवा उगवता सूर्याचा फोटो लावू शकता. तुम्हाला पश्चिमेला जर कुठला फोटो लावायचा तर पश्चिमेला तुम्ही गावचा फोटो असतो, तुमच्या गावाचा म्हणजे एक सिनारिओ असतो गावचा, तो लावू शकता. किंवा तिकडे तुम्ही एक
वाहत्या पाण्याचं किंवा नुसतं असं स्थिर पाणी असतं समुद्राचं त्याचाही फोटो लावू शकता. दक्षिणेला तुम्ही प्रॉपर दक्षिणेला हत्तीचा फोटो लावू शकता किंवा डोंगराचा, माउंट एव्हरेस्ट सारखे डोंगरचा त्याचा लावू शकता. उत्तरेला तुम्ही तुमच्या वॉटरफॉल, ओके, उत्तरेला तुम्ही तुमच्या वॉटरफॉलचा फोटो लावू शकता. आग्नेय दिशा जर तुम्हाला भेटते तर आग्नेयाला तुम्ही जर तुमचं किचन एक्झॅक्ट आग्नेयामध्ये येत नाहीये, थोडं पुढे मागे आहे, तर तुम्ही आग्नेयाला लक्ष्मी मातेचा फोटो लावू शकता. नैऋत्येला मी जसं तुम्हाला सांगितलं पितरांचा फोटो लावू शकता नैऋत्येला. वायव्येला तुम्हाला ज्या गोष्टींपासून सपोर्ट पाहिजे किंवा वायव्येला तुम्ही जसं विचारलात की कुठले कुठले फ्रेम्स कुठे चालते, तर वायव्येला तुम्ही व्हाईट किंवा लाईट ब्ल्यू बॅकग्राऊंडमध्ये घोडे, सफेद घोडे एकाच दिशेने पळताना घोड्यांची फ्रेम वायव्येला लावू शकता. ओके, सफेद बॅकग्राऊंड, लाईट ब्लू एकदम चालेल आणि तिथे व्हाईट घोडे आणि एकाच दिशेने पळतात, ती फ्रेम तुम्ही वायव्येला लावू शकता. सर फोटोंचं झालं हे. आणखी माझा एक प्रश्न असा आहे की घरांमध्ये मी अनेक वेळा असं ऐकलंय एक ते छोटंसं झाड असतं, म्हणजे ते घरामध्ये लावलं की पैसा येतो, किंवा खरं असं काय असतं का? कुठले झाडं घरामध्ये ठेवावे, कुठले ठेवू नये, याचं पण काही शास्त्र आहे का? हो आहे, नक्कीच. झाडांचं असं आहे की तत्व जी आहेत, पंचतत्व, आता वास्तुशास्त्र आलं म्हणजे पंचतत्व आलं. पंचतत्वावरती सगळं बनलंय. पंचतत्व म्हणजे निसर्ग, वास्तू म्हणजे पण आपण निसर्गातच बांधतोय. निसर्गाची जेवढी मदत घेऊन आपली वास्तूची रचना आपण करू, मग तुझा दरवाजा झाला, व्हेंटिलेशनसाठी बाऱ्या झाल्या, जसं अग्नी कुठे पाहिजे, किचन, शांतता, मेडिटेशन किंवा प्रार्थना करायला, पूजापाठ करायला, आध्यात्मिक ताकद वाढवायला ईशान्य दिशा आहे, जसं मी सांगितलं देवघर आहे. वायव्येला तुला जी घरातली जेवढी वायू असते किंवा जी घरात जेवढी उष्णता निर्माण होते ती जाण्यासाठी जी जागा असते ती वायव्य जागा आहे. पश्चिम तुझी इच्छापूर्ती आहे, नैऋत्याला तुझं जडत्व हवं, दक्षिणेला तुझं जडत्व हवं. तर तसे ह्या गोष्टीसाठी पंचतत्व फार महत्वाचं आहे. जसं तुझं आणि माझं शरीर हे पंचतत्वाने बनलेलं आहे. पंचतत्व म्हणजे काय? जल, वायू, अग्नी, पृथ्वी आणि आकाश. एक दिवस आपण त्या पंचतत्वातच विलीन होणार आहोत. तर तत्व कुठले आहेत? तर उत्तरेला जलतत्व आहे, म्हणून तिथे काही झाडं चालतात, कारण की पाण्यापासूनच वायू बनते म्हणजे झाड बनतं. पूर्वेला आपण घरातलं म्हणजे बाल्कनी असेल किंवा आतमध्ये, पूर्वेला आपण एअर प्युरिफायर म्हणजे हवा शुद्धीकरण जी करतात ती झाडं लावू शकतो. आग्नेयापर्यंत आपण झाडं लावू शकतो. दक्षिणेला किंवा आग्नेयापासून दक्षिणेमध्ये झाडं आली, जास्त झाडं आली, हिरवा कलर जास्त झाला किंवा निळा किंवा काळा कलर जास्त झाला, तर तुम्हाला पैसे येण्यामध्ये प्रॉब्लेम होणार. बरं, तुमच्याकडे लक्ष्मी यायची थांबणार किंवा कुठे ना कुठे तुमची लक्ष्मी अडकणार. दक्षिणेपासून नैऋत्यमध्ये झाडं लावलात की तुमची कामं, स्टेबिलिटी कामामधली हलणार. म्हणून तुमची झाडं जी आहेत ती नेहमी, जसं मनी प्लांट, मनी प्लांट हे नेहमी उत्तरेला, ईशान्येला किंवा पूर्वेला असावं. ईशान्येला देवघर असतं म्हणून आपण पूर्वेला किंवा आग्नेयपर्यंत, आग्नेय, पूर्व किंवा उत्तरेला मनी प्लांट चालेल. त्याच्यानंतर जे चालेल ते गोकर्णा. गोकर्णा ह्या झाडामध्ये एवढी ताकद आहे की जर ते उत्तरेला लावलात तर तुमची प्रगती कधी कुठून कुठे होईल, किंवा तुम्हाला जॉबमध्ये पण कधी आउटडोर, अब्रॉड जाण्याचे चान्सेस वाढतील हे तुम्हाला कळणार. अचानक तुमच्या ऑफिसमधनं कॉल येईल, असे माझ्याकडे बरेच केसेस आहेत. तर गोकर्ण उत्तरेकडे असावं. मनी प्लांट ह्याचं काम आहे ॲक्च्युली, तुम्ही जसं विचारलात की हे नक्की ह्याचं लॉजिक काय, तर झाडाचं काम काय, झाड कधी ग्रो करायचं काम करतं आणि तुम्ही ते परफेक्ट पाहिजे त्या तत्वांमध्ये ठेवलात तर ते तुम्हाला ग्रोथ देतं. जसं मनी प्लांट, नावच काय मनी प्लांट, तर प्लांट जेव्हा ग्रो होत असतं, फक्त त्याची ठेवण अशी हवी की ते प्लांट आहे ते जेव्हा येतं, मनी प्लांटच्या वेली जेव्हा येतात त्या अपवर्ड जाव्या, म्हणजे वरती जाव्या, खाली येऊ नये, त्याची अशी रचना करावी. मनी प्लांट तुम्ही उत्तरेला घेऊ शकता. गोकर्णा हे उत्तरेला घेऊ शकता. परत तुम्ही व्हाईट लिलीचं झाड लावू शकता, पारिजातकाचं झाड लावू शकता तुम्ही. परत आणि सांगायचं तर जेड प्लांट तुम्ही लावू शकता. आणि जर तुम्हाला बेडरूममध्ये हवं आहे तर बेडरूममध्ये काय होतं, आता सिटीजमध्ये AC आलेत, तर जेव्हा तुम्ही झोपता तर AC मध्ये तुम्ही फक्त तुमचं कार्बन डायऑक्साईड सोडता पण ऑक्सिजन तुम्हाला भेटत नाही. ओके. आणि ऑक्सिजन देण्यासाठी 2 बेस्ट प्लांट आहेत, ते स्नेक प्लांट आणि जेड प्लांट. तर तुमचं बेडरूममध्ये तुम्ही हे 2 प्लांट ऑक्सिजनसाठी ठेवू शकता. ते तुम्हाला झोप पण चांगली लागणार आणि रिकव्हरी पण होणार. तर हे प्लांटचं एवढं महत्त्व आहे की प्लांट जिथे असेल, जसं उत्तरेपासून पूर्वेपर्यंत असेल, तर ते तुम्हाला ग्रोथच देणार.
फक्त जसं मी सांगितलं, मनी प्लांटची वेल ही वरच गेली पाहिजे, गोकर्णाची वेल ही वरच गेली पाहिजे, या गोष्टी. सर आता फ्लॅट सिस्टीम आलंय शहरमध्ये, सिटीमध्ये सगळीकडे, त्यामुळे घरासमोर अंगण जे पूर्वी असायचं ते आता नाही. बरोबर. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये सगळ्यात जास्त महत्व म्हणजे झाडाला कुठले असेल तर ते तुळशीला आहे. बरोबर एकदम. तर आता फ्लॅटमध्ये समोर अंगण नाही, तर ह्या लोकांनी नक्की तुळस कुठे लावायची? तुळस ही वास्तूची समजा हेल्थ आहे. ओके. ज्या घरामध्ये तुळस आहे हां. त्या घरामध्ये लक्ष्मी असणारच. आणि तुळशीचं जे काय हेल्थ आहे, म्हणजे तुळस तुमची जगते आहे, चांगली फुलली आहे, व्यवस्थित येते, ती तुमच्या वास्तूची हेल्थ सांगते. वास्तूची तब्येत कशी आहे तुमची तुळस सांगते. बरं. तुळस ही औषधी आहे, तुळस हे लक्ष्मीचं रूप आहे. तर तुळस आपल्याला आपल्या फ्लॅटमध्ये पूर्वेला, ईशान्येला किंवा उत्तरेला, जिकडे बाल्कनी, जिकडे दरवाजा, जिकडे जागा भेटेल तिथे ठेवायचे. आणि तुळस ही घरात असलीच पाहिजे. आणि जर तुमची तुळस जगत नाहीये म्हणजे तुमच्या वास्तूमध्ये 1001% दोष आहे. जर तुमची तुळस जगत नाहीये म्हणजे तुमच्या वास्तूमध्ये 1001% दोष आहे. त्याचं कारण असं, ज्याच्या घरामध्ये तुळस बरोबर जगते, तुळस येते, ती वास्तू ऊर्जित आहे, ती वास्तू परफेक्ट आहे. किंवा ते वास्तूमध्ये 100% जरी वास्तू बरोबर नसेल तरी तुळस जगते म्हणजे वास्तू ऊर्जित आहे. आणि वास्तूमध्ये सगळ्या गोष्टी, जसे पूजापाठ झालं, हवन झालं किंवा स्तोत्रपठन झालं, ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. म्हणजे स्पिरिच्युअल पॉवर त्या वास्तूची चांगली आहे. म्हणून तुळशीची दिशा ही पूर्वेपासून उत्तरेकडे असावी आणि तुळस ही जगली पाहिजे. तुळस जगत नाही म्हणजे तुमच्या घरामध्ये 1001% वास्तुदोष आहे. घर पेंट करत असताना त्यामध्ये वास्तुशास्त्र बघणं गरजेचं आहे की नाही? घर पेंट करत असताना वास्तुशास्त्र बघणं म्हणजेच कुठल्या दिशेला कुठली वॉल येते किंवा कुठले तत्व कुठल्या दिशेला आहे. जसं मी तुला पंचतत्व सांगितलं, जल, वायू, अग्नी, पृथ्वी आणि आकाश. तर उत्तर दिशा ही जलतत्वाची आहे. तर तुमच्या उत्तर भिंतीला तुम्ही निळ्या कलरचा शेड देऊ शकता, निळ्या कलरचा वॉलपेपर वापरू शकता किंवा तिकडे फ्रेम यूज करू शकता, जी वॉटरफॉलची फ्रेम आहे, धबधब्याची पाण्याची. पूर्व दिशा ही वायू तत्वाची आहे, तिथे तुम्ही ग्रीन शेड वापरू शकता, पण तो एक्स्ट्रा ग्रीन पण होता कामा नये, लाईट ग्रीन वापरू शकता. आग्नेयापासून दक्षिणेपर्यंत अग्नितत्व आहे, तिथे तुम्ही लाल कलरच्या फॅमिलीतला म्हणजे गुलाबी झाला. दक्षिणेपासून नैऋत्यपर्यंत पृथ्वी तत्व आहे, तिकडे तुम्ही पिवळ्या कलरचे कुठलेही शेड यूज करू शकता. पूर्वेला आकाश तत्व आहे, तिकडे तुम्ही व्हाईट कलर किंवा येल्लो कलरही चालेल, कारण की आकाश तत्व आणि पृथ्वी तत्व बाजूबाजूला असल्यामुळे तो तेवढा तुम्हाला प्रॉब्लेम देत नाही. हे झालं वास्तुशास्त्रानुसार कलर. आता पूर्ण घराला एकच कलर द्यायचा आहे किंवा मी तुम्हाला असा एक कलर सांगेन जो कलर तुमच्या घरामध्ये वास्तुदोष निर्माणच व्हायला देत नाही, जो न्यूट्रल कलर आहे. ज्या कलरमुळे तुम्हाला काहीच कळत नसेल, जर तुम्हाला काहीच कळत नसेल कुठल्या घराला कुठल्या दिशेला घरामध्ये कुठला कलर द्यावा, तर तुम्ही सरळ तो कलर द्यावा. तोच म्हणजे ऑफ व्हाईट, बेज कलर किंवा क्रीम कलर किंवा मॉर्निंग ग्लोरी शेड सगळ्यात बेस्ट. तर घराला वास्तुशास्त्रानुसार कसा कलर द्यायचा हे पंचतत्वांवर आपण निर्माण करतो, हे पंचतत्वांवर डिपेंड आहे. आणि ओव्हरऑल कलर द्यायचा आहे तो ऑफ व्हाईट कलर, बेज कलर किंवा क्रीम कलर नेहमी बेस्ट, मॉर्निंग ग्लोरी शेड ही नेहमी बेस्ट. सर, घर बांधत असताना जर आपण स्वतः बांधतोय तर आपण त्याला कुठल्याही प्रकारची विंडो लावू शकतो, बरोबर, लाकडाची लावू शकतो. दरवाजा असेल आपला, आपण तो लाकडाचा लावू शकतो, सागाचा लावतात लोक काही. बरोबर. आता फ्लॅट सिस्टीमला ते काही येत नाही, बरोबर, ते मार्बलचा लावतात. बरोबर. सर, याचं पण काही लॉजिक वास्तुशास्त्रामध्ये आहे का? दरवाजा म्हणतोय की उंबरठा म्हणतोयस तू? मी चौकट म्हणतोय साहेब. दरवाजाची चौकट. ओके. तर चौकट म्हणजे 3 बाजूने उंबरठा आला. बरोबर. तर कधीही चौकट ही दरवाजाची चौकट ही उंबराची असलेली नेहमी चांगली. उंबर झाडाचा हाताची, त्याच्यानंतर सागाची आणि फणसाची, या 3 गोष्टींची भेटलेली नेहमी बेस्ट. सर, घर बांधत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ते म्हणजे बेडरूम आणि किचन. त्यातमध्ये बेडरूम कुठल्या दिशेला असावं आणि किचन कुठल्या दिशेला असावं? बेडरूमची दिशा म्हणजे आपली झोपण्याची दिशा. तर झोपणं माणसाला गरजेचं असतं, कारण बॉडीची रिकव्हरी व्हायची आणि दुसऱ्या दिवशी काम करायचं. तर बेस्ट दिशा झोपायची आहे तर ती दक्षिण. जर तुम्ही स्वतः घर बांधताय तर दक्षिण, दुसरी नैऋत्य, तिसरी पश्चिम. दक्षिणेला डोकं आणि पूर्वेला डोकं हे नेहमी आलं पाहिजे, हे लक्षात ठेवायचं. मग छोटं घर असू दे, मोठा बंगला असू दे, झोपताना 2 दिशा आहेत, एक पूर्वेला डोकं आणि दक्षिणेला डोकं.
हे महत्त्वाचं आहे. आणि बेडरूम म्हणजे शयनकक्ष कुठे असावं ते म्हणजे दक्षिण, नैऋत्य आणि पश्चिम हे 3 ठिकाण बेडरूमसाठी नेहमी बेस्ट. सर बेडरूमचं समजलं, आता किचन कुठे असावं, कुठल्या दिशेला असावं, म्हणजे आपलं अग्नी कुठल्या दिशेला पेटावा घरातला? आग्नेय दिशा म्हणजे पूर्व आणि दक्षिणेच्या मधली. पूर्व ही वायू तत्वाची दिशा म्हणजे हवा आणि दक्षिण ही आगीची दिशा अग्नी. तर अग्नी जेव्हा पेटते आणि वारा लागतो तर जी भडकते जिकडे, म्हणजे जेव्हा आग पेटते तुम्ही बघितले असेल, जेव्हा वारा लागतो तर आग भडकते. तर त्यांचा जो मध्यबिंदू आग्नेय दिशा, पूर्व आणि दक्षिणेच्या मधली आग्नेय दिशा, तिथे किचन असावं. किचनमध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, तर किचनमध्ये शेगडी जी असते ती आग्नेय कोपऱ्याला घ्यावी. तिकडे सिंक येता कामा नये, कारण की आगीच्या दिशेला जर पाणी आलं तर तुम्हाला पैशाच्या संदर्भात किंवा पैसा येणं किंवा गोष्टी अशा घडतील की कधी तब्येत खराब होईल आणि कधी काय तुम्हाला ऑपरेशन्स होतील किंवा काय गोष्टी होतील. म्हणून आग्नेय दिशाच्या कोपऱ्याला शेगडी घ्यावी. तुमचा जो सिंक असतो बेसिन तो कधीही किचन रूमच्या डाव्या बाजूला असावा. ओके. आणि शेगडी तुमच्या उजव्या हाताला असावी. किचनमध्ये गेल्यानंतर पूर्वेकडे बघताना तुम्ही तुमचा फेस पूर्वेकडे असावा जेवण बनवताना. बरं. आणि शेगडी कोपऱ्याला असावी, राईट म्हणजे उजव्या हाताच्या कोपऱ्याला. आणि डाव्या हाताला कुठेही तुमचं सिंक चालेल, बेसिन चालेल. तर किचन हे आग्नेय दिशेला पाहिजे. आणि जसं मी सांगितलं, आणि किचनमध्ये ज्या तुम्ही गोष्टी, जसं तुमचे डबे झाले, म्हणजे ट्रॉली सोडून डबे होतात किंवा आणि काय जड वस्तू असतात किंवा किचनचं काय सामान असतं ते तुमच्या उजव्या हाताला असावं नेहमी. ओके. सर अशा कुठल्या वस्तू आहेत ज्या आपल्या किचनमध्ये नाही ठेवल्या पाहिजेत? किचनमध्ये नाही ठेवायचं म्हणजे जास्त पाणी किचनमध्ये, जास्त स्टोअर पाण्याचा नसावा, पाण्याची टाकी नसावी मोठी किचनमध्ये. किचनमध्ये औषधं नसावी, जे आपले जे दवाखान्याचे औषधं नसावी किचनमध्ये. किचनमध्ये घाणेरडे कपडे असतात जास्त दिवस वापरलेले, म्हणजे डस्टर म्हणतोय किंवा आपण पुसणं ठेवतो, ते जास्त दिवस यूज केलेलं नसावं. आणि किचन हे नेहमी स्वच्छ असावं. ज्यांना आग्नेयला किचन ठेवता येत नाही त्यांनी एक उपाय सांगतो चांगला, की त्या आग्नेयाच्या कोपऱ्याला रोज संध्याकाळी 6:30 ते 7:30च्या मध्ये एक निरंजन पेटवावा आणि कापूर जाळावा, ज्याने तिथे अग्नी प्रज्वलित राहील, अग्नितत्व बॅलन्स होईल त्यांचं, आणि त्यांच्या घरामध्ये त्यांचे पेमेंट उरले असतील किंवा त्यांची काही कामं राहिली असतील पैशाची, ते होतील. सर याला जोडून आणखी एक प्रश्न आहे माझा. हल्ली बायका संध्याकाळी जेवल्या ते सरळ झोपायला जातात, म्हणजे जे भांडे असतात खरकटे ते घासत नाही. सर याचं काही शास्त्रानुसार काही आहे का? जर तुम्ही भांडी रात्री ठेवतात आणि सकाळी घासताय तर तुम्ही त्या अग्निदेवतेचा अपमान करताय. ओके. अग्नितत्व, अग्नीचं काम काय? हवन. अग्नी जेव्हा पेटते, अग्नितत्व जिथे आहे, किचन आहे, जिथे आपण अन्न शिजवतो, ज्याने आपल्याला एनर्जी भेटते, आपण जे अन्न खातो, तर ती जी भांडी आहेत ती जर आपण रात्री नाही ठेवली तर त्या घरामध्ये कधी दारिद्र्य येईल हे सांगता येत नाही. कुठल्या मार्गाने तुम्ही श्रीमंताचे गरीब व्हाल हे सांगता येत नाही. म्हणून जेवढं मी बघितलंय, म्हणजे श्रीमंत असतील किंवा काही एक लेवलपर्यंत असतील, त्यांना स्वतःला जमत नसेल तर ते भांडी घासायला माणूस ठेवतात. पण रात्रीची भांडी कधीच ठेवू नये तशीच. तुम्हाला कधी दारिद्र्य येईल हे सांगता येत नाही. म्हणून कधी किचन साफ ठेवावं. रात्री सगळं झाल्यानंतर, पूर्ण साफ करून झाल्यानंतर एक कापूर पेटवावा आणि तांब्याभर पाणी ठेवावं अग्निदेवतेला किचनमध्ये भरून. शुद्ध कलशसारखा तांब्या असतो तो भरून ठेवावा आणि एक कापूर जाळावा. म्हणजे तुमचं दिवसभराचं काम झालं, त्या अग्नीने तुम्हाला अन्न दिलं बनवून, तिला एक नमस्कार. ओके. आणि घाण तुम्ही ठेवलात तर तुमचे पैशाचे प्रॉब्लेम्स, लक्ष्मी याचे प्रॉब्लेम, तुमच्या घरात लक्ष्मी टिकणार नाही. सर किचनचाच आपला संदर्भ चालू आहे, तर जेवायला बसत असताना त्याचं पण काही शास्त्र आहे का? म्हणजे ह्या दिशेला जेवायला बसावं किंवा ह्या दिशेला पाठ करावी, या दिशेला चेहरा कसा? तर जेवायला बसताना तुमचं मुख कधीही पूर्व किंवा उत्तरेकडे असावं. नेहमी बेस्ट. कुठलीही चांगली गोष्ट करताना, उदाहरणार्थ अभ्यास करताय, ऑफिसचं काम करताय, जेवायला बसताय, तुमचं मुख पूर्व आणि उत्तरेला नेहमी चांगलं. अभ्यासाला बसताना ईशान्येकडे जर फेस केला तर सगळ्यात बेस्ट. बिझनेसचं काय काम करते तर उत्तरेकडे बेस्ट. गव्हर्नमेंटचं काय काम करते तर पूर्वेकडे बेस्ट. ओके. आणि डायनिंग टेबल कुठे असावं तर घराच्या पश्चिमेला किंवा हॉलच्या पश्चिमेला तुमचा डायनिंग टेबल असावा.
किंवा किचनच्या आतमध्ये असेल तर दक्षिण दिशेला असावं, पण मुख तुमचं पूर्व आणि उत्तरेकडे असेल याची काळजी घ्यावी. सर यामध्ये असं मी ऐकलंय की आपल्या घरामध्ये जे पाय पुसणं असतं दरवाजात किंवा दरवाजाच्या बाहेर जी मॅट असते ती कुठल्या रंगाची असावी, त्याचा कलर कुठला असावा, याचं पण काही शास्त्र आहे का? शास्त्र म्हणण्यापेक्षा जो तत्व ज्या दिशेला आहे त्यानुसार आपण फ्लोर मॅट ठेवू शकतो. जसं की पूर्वेला हिरवं चालेल, आग्नेय ते दक्षिण लाल चालेल, दक्षिणच्या पुढे नैऋत्य तिथपर्यंत पिवळा चालेल, पिवळा चालेल, पृथ्वी तत्व आहे. पश्चिमेला पिवळा किंवा सफेद चालेल कारण की आकाश तत्व आहे. आणि निळा कलर हा उत्तरेला निळा कलर चालेल कारण की ते जलतत्व आहे. जर तुम्हाला कुठली दिशा कुठली तत्व कुठली एवढं कळत नाहीये, साधारण माणसाला नाही कळत, बरोबर, तर मग त्याच्यासाठी तुम्ही ऑफ व्हाईट कलरचं साधं मॅट किंवा चॉकलेटी कलरचं सगळ्यात बेस्ट. चॉकलेटी कलरचा मॅट सगळ्यात बेस्ट, तो कुठल्याही दिशेला चालतो. ओके सर, घरामध्ये एक प्रामुख्याने एक गोष्ट असते ती म्हणजे मिरर. मी असं भरपूर वेळा ऐकलंय की मिरर ह्या साईडला असावा, त्या साईडला असल्यानंतर घरामध्ये काही क्लश होतो किंवा हे काय खरं आहे का? मिरर म्हणजेच आरसा, तो जलतत्वाला रिप्रेझेंट करतो आणि आरसा हा नेहमी पूर्व आणि उत्तरेला बेस्ट. मग तो हॉलमध्ये लावा किंवा आणि कुठल्या रूममध्ये लावा. जर तुम्हाला पूर्व दिशा भेटते घराची आणि उत्तर दिशा, तर त्या दिशेला आरसा नेहमी चांगला, तो तुम्हाला काही नुकसान देणार नाही. तर सर आपण जे कलर घालतो रोज शर्ट पॅन्ट, तर याच्यामध्ये पण काही म्हणजे शास्त्रानुसार आहे का? अजून एक प्रश्न आठवला, म्हणजे पूजा करत असताना कुठला कलर घालायला पाहिजे किंवा वारानुसार कुठला कलर, हे पण मी एक ऐकलं होतं, वारानुसार पण कलर चेंज होतात, हे काही खरं आहे का? हो, खरं आहे. पहिली गोष्ट, कलर काय काम करतं तर सफेद कलर हा शुक्राचा आहे आणि सफेद कलरचं काम आहे पॉझिटिव्ह एनर्जी खेचणं. ओके. पूजा ज्या दिवशी तुमच्या घरी पूजा असेल तर सफेद कलर हा सगळ्यात बेस्ट. म्हणजे सफेद कलर तुम्ही कधी बघितलात की कुठेही जाताना सफेद कलर जर घातला तर सफेद कलर निगेटिव्ह किंवा अतृप्त आत्मे किंवा अदृश्य शक्ती असते, जी व्हाईट कलर कधीच खेचत नाही. ती फक्त चांगल्या गोष्टीच खेचणार, निगेटिव्ह गोष्टी खेचणार नाही. म्हणून पूजेच्या दिवशी कुठेही तुम्ही बघा, कधी आपण बघतो भटजी काका येतात, गुरुजी येतात किंवा आपण कुठेही पूजेला जातो तर जे पूजा करत असतात ते नेहमी सफेदच घालतात. हो, त्यांचा पंचा धोतर सगळं सफेद कलरचं असतं. म्हणजे तिकडे पूजा घालताना, हवन करताना जर तिथून निगेटिव्ह एनर्जी निघून जाते तर ती कोणाला खेचणार नाही आणि जी पॉझिटिव्ह एनर्जी भेटणार आहे ती फक्त व्हाईट कपड्यालाच भेटते. ओके. ब्लॅक कलरचं असं आहे, ब्लॅक कलर जो आहे, काळा कलर हा सगळे एनर्जी खेचतो. आणि काळा कलर घातल्यानंतर मग पूजा झाल्यावर आपण जर कुठे तो कलर घालून गेलो किंवा तो बाहेर गेलो तर काळा कलरचं काम असे, काळा कलर सगळं खेचतो. काळा कलर हा सगळं एनर्जी खेचतो कारण की तो कलर, राखाडी कलर, काळा कलर हा राहू पण रिप्रेझेंट करतो. तर चुकीची एनर्जी खेचला तर माणसाला भरकट होऊ शकतो. म्हणून पूजा करताना नेहमी सफेद कलर वापरावा. सर ते वारांचं राहिलं आपलं, वारांचं पण सांगा आमच्या सबस्क्रायबरसाठी थोडं. नक्की. तर वार सुरुवात होते, आपण करू सोमवारपासून. हां. तर सोमवार हा सोमचा वार आहे म्हणजे चंद्राचा वार. तर त्या दिवशी तुम्ही व्हाईट कलर, ऑफ व्हाईट कलर चालेल किंवा चंद्राचे जे शेड आहेत मूनचे ते घातलेले चालतील. म्हणजे जेवढे आहेत ते व्हाईटमध्येच आहेत जेवढे. मंगळ ग्रहाचं जे म्हणतात ना, मंगळ ग्रह जो रिफ्लेक्शन आहे ते आहेत लाल कलरचे. तर मंगळवारी आपण लाल कलर घालावा. आणि बुधवार, जसं आता शनिवार रविवार तुम्ही बघाल तर सुट्टी असते, माणूस विकेंडला मजा करतो किंवा शनिवार रविवार आपल्याला रिकव्हरीसाठी आहे. सोमवारी आपण कामावर येतो, सोमवारी आपला मूड नसतो एवढा काम करायचं, पहिल्या दिवशी वार म्हणून शांत ऑफ म्हणजे वाईट घालतो आपण. दुसऱ्या दिवशी जरा ऊर्जा येते मंगळवारी आपल्याला की आता आज काम करायला हवं, तेव्हा जरा ऊर्जा असते म्हणून तो ऊर्जेचा कलर रेड, मंगळ करायला कार्य. तिसरा आहे बुध, म्हणजे त्या दिवशी तुम्ही सोमवारी आराम केलात, मंगळवारी काम केलं, त्याचं आउटपुट तुम्हाला भेटणार आहे बुधवारी. बुध ग्रह रिप्रेझेंट करतो सफेद किंवा ग्रीन कलर. तर बुधवारी तुम्ही ग्रीन कलर घालू शकता किंवा व्हाईटही चालेल. ओके. गुरुवार हा कलर गुरुग्रहाचा आहे. गुरुग्रहाचा कलर आहे पिवळा, जो सगळ्यात पॉवरफुल कलर आहे. पिवळ्या कलरचे जेवढे तुम्ही जर्सी बघता, जेवढ्या देशांच्या किंवा जेवढ्या स्पोर्ट्समध्ये आहेत, पिवळा कलर हा राज करतो. तर गुरुवार पिवळा कलर. शुक्रवार तुम्ही शुक्र ग्रहाचा कलर आहे, त्या दिवशी तुम्ही आयव्हरी घालू शकता किंवा गोल्डनिश घालू शकता. आयव्हरी कलर असतो तो गोल्डनिश किंवा व्हाईट, ऑफ व्हाईट असं. व्हाईटचे जेवढे शेड, आयव्हरीचे शेड किंवा गोल्डनिश कलर किंवा फंक्शनला जे आपण घालतो ना थोडे फेस्टिवल कलर्स, पण ते आयव्हरी आणि गोल्डनमध्ये. शनिवारी हा शनीचा दिवस आहे, त्या दिवशी तुम्ही ब्लू कलर घालू शकता, लाईट ब्लू, जसा तुमच्या चेअरचा आहे ब्लू कलर.
रविवारी जो मी कलर घातलाय कुर्त्याचा तो कलर तुम्ही रविवारी घालू शकता. रवीचा कलर आहे तो कलर हा आहे, तर तुम्ही रविवारी भगवा कलर घालू शकता. तर असे आपले 7 दिवस आहेत. या 7 दिवशी तुम्ही हे कलर वापरू शकता आणि वारांच्या तत्वांचा किंवा वारांच्या ताकदीचा तुम्ही बेनिफिट घेऊ शकता. सर आता श्रावण महिना येतोय, तर श्रावण महिन्यामध्ये कुठली पूजा करावी किंवा काय करावं ज्यांना पूजेला बसायचं किंवा आता एक आणखी एक की श्रावणामध्येच मांसाहार बंद करतात, त्याच्याविषयी तुमचं काय मत नक्की? श्रावण महिना हा सगळ्यात पवित्र महिना मानला गेला आहे 12 महिन्यामध्ये. त्याचं कारण असं आहे की आता आपल्यावरती पूर्णपणे, तसं तर महादेवांचं लक्ष असतोच, पण आता विष्णू भगवान निद्रेत असल्यामुळे महादेवांचं लक्ष असतं. आणि श्रावण महिना तुमचं स्पिरिच्युअल पाथ म्हणजे आध्यात्मिक जर्नी तुम्हाला जर सुरू करायची आहे तर हा सगळ्यात महिना पॉवरफुल आहे. ह्या महिन्यामध्ये केलेली पूजापाठ म्हणजे तुम्ही ध्यान साधना करा, मेडिटेशन करा, मंत्र स्तोत्र जपा, ह्या गोष्टी जेवढे घरामध्ये कराल, घरामध्ये जेवढे हवन कराल, पूजा कराल सत्यनारायणची, रोज स्वतःहून हवन कराल. मग हवन मोठं करायला जमत नाही तर तुम्ही गौराई आणून, गौराई पेटवून त्याच्यावरती धूप टाकून, भीमसेनी कापूर टाकून घरामध्ये संध्याकाळचं धूप घालू शकता. तर तुमच्या घरामध्ये स्पिरिच्युअल ताकद किंवा जी चमत्कार आपण म्हणतो, प्रचिती म्हणतो परमेश्वराची, ती तुम्हाला श्रावणामध्ये येऊ शकते. म्हणून श्रावणामध्ये सगळ्यात जास्त होईल तेवढी महादेवांची पूजा करा, शंकर भगवानांचे स्तोत्र बोला, त्यांची पूजा करा, घरामध्ये पूजापाठ ठेवा, यज्ञ करा, हवन करा. हे तुम्ही श्रावण महिन्यात करू शकता आणि त्याचे बेनिफिट तुम्हाला लगेचच कळतील. की घरामध्ये वातावरण, घरातले सगळ्यांचे संबंध, घरातले विचार, घरातल्यांचे मतभेद होणार नाहीत, घरामध्ये नवीन गोष्टी घडतील, चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टी घडतील. हा श्रावण महिन्याचं महत्त्व आहे. आपल्या हिंदू धर्मानुसार प्रत्येक वास्तूला किंवा प्रत्येक दिशेला एक वेगळं महत्त्व असतं. सर आपल्या घरामध्ये किंवा वास्तूमध्ये किती दिशा असतात? वास्तूमध्ये मुख्य दिशा म्हणजे तुला माहिती असेल पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. त्याच्या उपदिशा आहेत ईशान्य, आग्नेय, नैऋत्य, वायव्य. त्याच्याही मग उपदिशा आहेत, त्या अशा आहेत. उत्तर आणि ईशान्येच्या मध्ये आहे उत्तर ईशान्य, ईशान्य आणि पूर्वेच्या मध्ये आहे पूर्व ईशान्य, पूर्व आणि आग्नेयाच्या मध्ये पूर्व आग्नेय, आग्नेय आणि दक्षिणेच्या मध्ये दक्षिण आग्नेय, दक्षिण आणि नैऋत्याच्या मध्ये दक्षिण नैऋत्य, नैऋत्य आणि पश्चिमेच्या मध्ये पश्चिम नैऋत्य, पश्चिम आणि वायव्याच्या मध्ये पश्चिम वायव्य, आणि वायव्य आणि उत्तरेच्या मध्ये उत्तर वायव्य. अशा ह्या 16 दिशा आहेत पूर्णपणे, ज्या आपल्या विश्वकर्मा प्रकाशजींनी विश्वकर्मा ग्रंथामध्ये लिहिलेले आहेत. आणि प्रत्येकाचं एकदम थोडक्यामध्ये सांगेन महत्त्व काय, विशेषता काय. तर उत्तरेचं महत्त्व आहे की उत्तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीची चुंबकीय शक्ती आहे उत्तरेला, तर तिथे तुम्ही जे काय ठेवणार ते तुमचं वाढणार आहे. आणि उत्तर तुम्हाला संधी देतं आयुष्यामध्ये, नवीन नवीन संधी, पैसे कमवायच्या नवीन संधी, नवीन मार्ग. उत्तर ईशान्य तुमच्या तब्येतीची, इम्युनिटीची, ईशान्य तुमच्या डोक्याची, वास्तुपुरुषाचं डोकं तिकडे आहे. तर म्हणून डोक्यामध्ये ज्या आयडिया येतात तसंच माणूस वागतो. जसं आज आपण पॉडकास्टला बसलो की तुम्ही पॉडकास्ट चॅनल चालू, तुमच्या डोक्यात त्या आयडिया आल्याच, तर आयडिया येणं, एक्झिक्यूट करणं, हे सगळं ईशान्यचं दिशा आहे. त्याच्यानंतर आहे पूर्व ईशान्य. पूर्व ईशान्य तुमची क्रिएटिव्हिटी जागा आहे, तुमचं एडिटिंग करायला बसणं किंवा क्रिएटिव्ह काम काहीतरी करणं, टीव्ही लावून बघणं, ब्लूटूथ स्पीकर तिथे लावणं, क्रिएटिव्ह काम आहे पूर्व ईशान्य. पूर्वेचं काम आहे तुम्हाला जगाबरोबर जोडणं, पूर्वेचं काम आहे तुम्हाला ह्या जगाबरोबर जोडणं. इन शॉर्ट सोशल मीडियामध्ये तुम्ही आहात, युट्यूबर आहात, तर तुमचं मार्केटिंग, तुमचं सोशल कनेक्शन पूर्वेवर डिपेंड आहे. पूर्व आणि आग्नेयाच्या मध्ये, पूर्व आग्नेय ती निगेटिव्ह झोन आहे, तर तिकडे चर्निंगचा झोन आहे, तर तिकडे म्हणून आपण निगेटिव्ह झोन असल्यामुळे तिथे टॉयलेट आलेलं चालतं, किंवा तिकडे वॉशिंग मशीन किंवा फ्रीज ह्या गोष्टी ठेवायला सांगतो, डिशवॉशर येते, चर्निंग झोन आहे म्हणून. आग्नेयाला किचन यावं. आग्नेय तुमची लक्ष्मीची दिशा आहे, आग्नेय तुमची शुक्रत्वाची दिशा आहे. तर आग्नेय दिशेला तुमचं चांगलं असेल तर तुमची लाईफ लक्झरी असणार, पैसा येत राहतो. दक्षिण आग्नेय हे तुमचे पॉवर आणि कॉन्फिडन्स आहे, तुमचं रिकव्हरी आहे की तुम्हाला लाईफमध्ये पुश होत नसेल तर आग्नेय आणि दक्षिणच्या मध्ये दक्षिण आग्नेय ह्याचा आपण वापर करतो. दक्षिण दिशा ही तुमची फेम, नेम, यश, मान, कीर्तीची आहे, रिलॅक्सेशनची, म्हणून दक्षिण दिशेला आपण बेडरूम पण सांगतो. दक्षिण दिशेला तुम्हाला जे काय अचीव्ह करायचं असेल, जे फेम असेल, तर दक्षिण दिशेचा वापर केला जातो. दक्षिण आणि नैऋत्याच्या मधली दक्षिण नैऋत्य, तिकडे दक्षिण नैऋत्य ही फ्लश झोन आहे, डिस्पोजल आहे. तिकडे तुमचं काही आलं, पैशाचं लॉकर आलं, तुमचं एंट्री आलं, तुमचं झोपताना डोकं आलं, तर तुम्ही आयुष्यात पूर्णपणे बर्बाद होता, पूर्णपणे. राजाचे रंक व्हायला वेळ लागणार नाही. नैऋत्य दिशा ही पित्रांची दिशा आहे, नैऋत्य दिशा ही स्टेबिलिटीची आपलं मूळ आहे. पित्र आपले मूळ असतात, बरोबर. पित्रदेव, आपण पितृदोष म्हणतो, हे ऐकले असे शब्द. तर पितृ आहे ते मूळ आहे आपलं, म्हणजे मूळ म्हणजे आपण म्हणतो ना की आपलं मूळ कुठे आहे, तर आपलं गाव सांगतो आपण पहिले, बरोबर. तर म्हणून नैऋत्य दिशा ही स्टेबिलिटीची आहे,
तिकडे तुमचं काही गडबड झाली तर तुमच्या पैसे येण्यामध्ये, तुमच्या नातेसंबंधांमध्ये आणि तुमच्या तब्येतीमध्ये खराबी होऊ शकते. त्याच्या येते पुढे पश्चिम नैऋत्य. पश्चिम नैऋत्याचं काम आहे तुमच्या गोष्टी वाढवणं किंवा तुम्ही जे काय शिकताय, जे काय अभ्यास करताय त्याला परफॉर्मन्स चांगलं देणं. मग तुम्ही स्पोर्ट्स खेळताय, तुम्ही अभ्यास करताय किंवा तिकडे काही तुम्ही ठेवताय ते तुमचं वाढणार किंवा तेवढंच राहणार, कमी होणार नाही. पश्चिम दिशा इच्छापूर्ती. मग तिथे मी सांगितलं की इच्छापूर्तीला नेहमी सांगतो की अशी फ्रेम लावा जी तुमची इच्छा पूर्ण व्हायची बाकी आहे, जी तुम्हाला पाहिजे. तर ती तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ती इच्छासारखी क्रिएट करत राहतं आणि त्यासाठी तुम्हाला काम करायला सारखं आठवण करत राहतं की मला हे करायचं आहे, मला हे हवं आहे, मला अचीव करायचं. इच्छापूर्ती. त्याच्यानंतर येते पश्चिम आणि वायव्याच्या मधली जी निगेटिव्ह झोन आहे, तिकडे तुमचा दरवाजा आला किंवा तिकडे तुमच्या ओपनिंग आली, विंडो आली, खिडकी आली, तुमचं डोकं आलं झोपताना, तर तुम्ही नशामध्ये बुडू शकता. आयुष्य नशेत जाऊ शकतं भरपूर. वायव्य दिशा सपोर्टची आहे. सपोर्ट म्हणजे आईसारखी. तर जी गोष्ट आपल्याला आईसारखी सपोर्ट पाहिजे त्या वायव्य दिशेचा आपण उपयोग करू शकतो. त्याच्या पुढे उत्तर वायव्य. उत्तर वायव्य ही संतान प्राप्तीसाठी आहे, कन्सिव्ह होण्यासाठी. वायव्य आणि उत्तर वायव्य ही कन्सिव्हनेस आणि संतान प्राप्ती. ज्यांना लग्न होत नसेल किंवा लग्न झाल्यानंतर मूल होत नसेल तर त्या दिशेनं बघितलं जातं. आणि त्याच्या पुढे उत्तर दिशा, जे मी तुम्हाला सांगितलंय, संधी निर्माण करू. अशा 16 दिशांच्या विशेषता आहेत. थँक्यू सो मच, तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलात. खूप छान वाटलं आणि खूप छान तुम्ही म्हणजे साध्या भाषेत आणि सर्व प्रेक्षकांना कळेल एवढ्या साध्या भाषेत तुम्ही सर्व माहिती या वास्तुशास्त्राची आम्हाला दिली. घर कुठे असावं, कुठल्या दिशेला दरवाजा असावा, कुठल्या दिशेला कुठला कलर असावा, देवघर कुठे असावं, सर्व खूप छान सांगितलं. धन्यवाद. रामकृष्ण हरी. तुम्हाला पण धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल. तुमच्या प्लॅटफॉर्मवरती मला बोलायची संधी दिलात आणि नक्कीच मी तुमचे प्रेक्षक किंवा गरज लागते सगळ्यांना, जशी वास्तूमध्ये काही प्रश्न निर्माण होतात तर नक्की येईन. मलाही खूप छान वाटलं येऊन. तुमचं स्टुडिओ पण मस्त आहे आणि प्रश्नही फार छान झाले आणि पॉडकास्टही छान झालं. तर मला बोलवल्याबद्दल धन्यवाद. रामकृष्ण हरी. तर तुम्हाला ही माहिती, हा पॉडकास्ट कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि जे आमचे प्रश्न राहिले असतील तेही तुम्ही कमेंट करून नक्की कळवा. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तेही कमेंट करून कळवा. आणि तुम्ही काही नवीन फ्लॅट घेत असताल, नवीन प्लॉट सिलेक्ट करत असताल, नवीन घर बांधणार असाल तर नक्की आपल्या वास्तूमध्ये दोष किती आहेत, काय आहे, त्या संदर्भात सर खूप छान गाईड करतात. आतापर्यंत हजारो क्लायंट सरांनी त्यांच्या घरामधले वास्तुदोष काढलेले आहेत. नक्की एक वेळ सरांशी नक्की संपर्क करा. सरांचा मोबाईल नंबर, त्यांच्या चॅनलची लिंक, इंस्टाग्राम सर्व मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर नक्की संपर्क करा.